या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TYच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला लघु उद्योगाचं महत्त्व किंवा ज्याला आपण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम या क्षेत्राचं आज महत्त्व पाहायचं आहे. यापूर्वीच्या तासाला आपण यांच्या व्याख्या पाहितले होते, की कशाला म्हटले लघु, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम. आपण पाहतो की 2006 पासून आपण पाहतो की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास अधिनियम हा लागू झाला आणि लघु उद्योगाचं सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अशा प्रकारात वर्गीकरण करून त्याला नाव देण्यात आलेलं आपल्याला आपण या ठिकाणी पाहितलेलं आहे. तर सूक्ष्म उपक्रम कोणाला म्हटलेले की ज्यामध्ये 1 कोटीची गुंतवणूक असते आणि 5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर असतो. त्याला आपण सूक्ष्म उपक्रम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लघु उपक्रम कशाला म्हटलंय की ज्यामध्ये 10 कोटी रुपयाची गुंतवणूक असते आणि 50 कोटी रुपयाचा टर्नओव्हर असतो. तर मध्यम उपक्रम कोणाला म्हटलेलं तर ज्यामध्ये 20 कोटीची गुंतवणूक असते आणि 100 कोटीचा टर्नओव्हर असतो. तर ही नवीन व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते. यापूर्वीच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहितलेल्या आहेत, की या माध्यमातून आपण पाहितलं की भारतामध्ये लघु उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे आणि त्यांची संख्या देखील आपण पाहितलेली आहे, की 2014-15 मध्ये भारतात 488.16 लाख या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम होते. त्यानंतर या उपक्रमांच्या माध्यमातून आपण पाहितलं की 1114.29 लाख लोकांना रोजगार देखील मिळालेला आहे आणि यामध्ये 1,36,37,000.54 कोटी रुपयाची गुंतवणूक देखील यामध्ये झालेली आहे, की अशा प्रकारचा मोठा उपक्रम असलेला आपल्याला हा दिसून येतो, की जेणेकरून साधारणपणे कारखानदारी क्षेत्राच्या उत्पादनात या क्षेत्राचे एकूण सुमारे 45% इतके उत्पादन या लघु उद्योगामुळे होते, लघु उद्योगातून होते. या क्षेत्राचे देशाच्या GDP मध्ये साधारणपणे 8% इतके योगदान आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये या क्षेत्राचे योगदान 40% आहे. तर या क्षेत्राचा वृद्धिदर हा उर्वरित औद्योगिक क्षेत्राच्या वृद्धिदरापेक्षा नेहमी अधिकच आहे. या क्षेत्रात परंपरागत वस्तूपासून तर हायटेक वस्तूपर्यंत सुमारे 6,000 वस्तूंचे उत्पादन केले जाते. उच्च श्रम कामगार प्रमाण, उच्च वृद्धी आणि उच्च विखुरलेपणा या वैशिष्ट्यांमुळे हे क्षेत्र समावेशी वृद्धीचे वैशिष्ट्य प्राप्त करण्यासाठी निर्णायक आहे. अशा प्रकारची उपयुक्त भूमिका किंवा महत्त्व या उद्योगाचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून जागतिक पातळीवर जरी आपण काही संदर्भ घेतले तर जपान, चीन किंवा जर्मनी या राष्ट्रांमध्ये सर्वात जास्त आपण पाहतो की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचा रोल महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो, की तिथे साधारणपणे 60-70% त्यांचा रोल आहे. तर आपल्या देशामध्ये 45% तो रोल असलेला दिसून येतो. तर यामध्ये आणखी आपल्याला विस्तार करण्याची संधी मोठ्या फार प्रमाणात आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की BJP गव्हर्नमेंटने माननीय पंतप्रधान मोदी यांनी आपण पाहतो की आता एप्रिल 2020 मध्ये या कोविडच्या महामारीमुळे लघु उद्योगांवर इफेक्ट होऊ नये, लघु उद्योग आजारी पडू नयेत किंवा लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पाहितलं की 1,20,000 कोटी रुपयाचं पॅकेज अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं आहे, जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार यामध्ये सर्वात जास्त महत्त्व या पॅकेजमध्ये या MSMEला ज्याला आपण सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम असं म्हणूया, की त्यांना दिलेलं आहे, की त्यांना मोठ्या फार प्रमाणात वित्त संस्थेकडून भांडवल उभारणीसाठीचं तसं हमी शासनानं दिलेली आहे आणि त्यांचं टर्नओव्हर वाढावा म्हणून आपण पाहतो की जास्तीत जास्त त्यांना इतरही सवलती मोठ्या फार प्रमाणात दिलेल्या आहेत आणि म्हणून आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये देखील आत्मनिर्भर भारत करण्याच्या अनुषंगाने या धोरणाला अनुकूल असं लघु उद्योगांना विकासाचं एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि या गुंतवणूक जी आता आपण पाहतो की गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यामुळे ही
आज मोठ्या फार प्रमाणात शासकीय सवलती किंवा योजनांचा लाभ या लघुउद्योगांना घेता येत आहे. टर्नओव्हरची संख्या आपण पाहतो टर्नओव्हरही वाढवलेला आहे आणि त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा फायदा या क्षेत्राला झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आज आपण पाहतो, की वाढत्या लोकसंख्येने जर अशा प्रकारच्या युवकांनी यामध्ये जर भाग घेतला किंवा अशा प्रकारचे उपक्रम स्थापन केले, तर निश्चितच राष्ट्राचा विकास त्यामधून होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. तर या अनुषंगाने आजच्या तासाला आपल्याला लघुउद्योगाचं महत्त्व पाहायचं आहे, की आधुनिक युगात विकसित व विकसनशील देशात लघु व कुटीर उद्योगांना महत्त्वाचे स्थान आहे. फ्रान्समध्ये 90% कारखान्यात 50 ते 100 कामगार, जपानमध्ये 80% कारखान्यात 30 पेक्षा कमी कामगार, तर अमेरिकेत एकंदर रोजगारीच्या 45% रोजगार लघु उद्योगातून प्राप्त होतो. या पार्श्वभूमीवर भारतीय लहान प्रमाणावरील क्षेत्राने अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे कार्य केले आहे. लघु व कुटीर उद्योग देशाची अर्थव्यवस्थेची आधारशिला आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध औद्योगिक धोरणाने देशाच्या अर्थव्यवस्थेतील लघु उद्योग क्षेत्राचे स्थान व कार्यभाग काय राहील हे स्पष्ट करण्यात आले आहे. मोठ्या उद्योगांच्या वस्तू उत्पादनावर निर्बंध घालून लघु क्षेत्राला वित्तीय सहाय्य व कर सवलती देण्यात येतील. ते स्वतःच्या पायावर उभे राहून मोठ्या उद्योगांना पूरक म्हणून कार्य करतील. या क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्व प्राप्त होण्याची व महत्त्वाचे स्थान लाभण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आपल्याला देता येतात, की ज्यामध्ये पहिलं लघुउद्योगाचं महत्त्व सांगता येईल, की लघुउद्योगाच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आपण पाहतो, की महात्मा गांधींनी देखील लघुउद्योगाचाच पुरस्कार केला होता, की भारतामध्ये जगाच्या तुलनेत 18% लोकसंख्या वास्तव्य करते आणि या लोकसंख्येला जर रोजगार द्यायचा असेल, तर मोठे उद्योग देऊ शकत नाही. तर रोजगार जर द्यायचा असेल, तर कृषी क्षेत्र आणि आणि लघु उद्योगाचं क्षेत्र हे 2 क्षेत्र मोठ्या फार प्रमाणात या ठिकाणी रोजगार देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी तशा प्रकारचं धोरण भारताने आखावं, ही त्यांची अपेक्षा होती आणि त्यानुसार भारत सरकारने हे आपण पाहतो पुढील जे गव्हर्नमेंट आले किंवा पंतप्रधान झाले त्यांनी महात्मा गांधींच्या या तत्त्वाचा स्वीकार करून भारतातील लघुउद्योग कसे टिकतील आणि ते कसे वाढतील आणि त्यांना कसं विकासाचं वातावरण निर्माण करता येईल त्यासाठी वेगवेगळे आपण पाहतो की वेगवेगळ्या फायनान्शियल संस्थांची स्थापना केलेली आहे. लघुउद्योगांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांची स्थापना केली. लघुउद्योगांना भांडवल पुरवठा करणाऱ्या संस्थांची स्थापना केली आणि लघुउद्योगांचा माल विक्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्था या ठिकाणी स्थापन केल्या. आपण पाहतो की तंत्रज्ञानाचाही अवलंब करण्याची परवानगी आणि जे आपण पाहतो की पूर्वीच्या काळी जे आरक्षणाचे कोटे होते हे सगळे उद्योगाच्या बाबतीतले उठवले आणि आता आज आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात टर्नओव्हरला देखील लघुउद्योगांना मान्यता दिली आणि त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ या नवीन व्याख्येमुळे लघुउद्योगांना भांडवल उपलब्ध होण्यासाठी होणार आहे आणि त्यातून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती होते. कारण आपण पाहतो की कमी गुंतवणुकीमध्ये सर्वात जास्त रोजगार हा लघुउद्योगात होतो. यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की की साधारणपणे लघुउद्योगामध्ये एका व्यक्तीला जर रोजगार निर्माण करायचा असेल, तर ते एक इथे गुंतवणुकीची मर्यादा दिलेली आहे आपल्याला ती पुढच्या मुद्द्यात कदाचित ती पाहावयास मिळेल. की सर्वात कमी एका व्यक्तीला जर रोजगार प्राप्त करून द्यायचा असेल, तर सर्वात कमी भांडवल गुंतवणूक ही लघुउद्योगात लागते. त्यानंतर मध्यम उद्योगात लागते आणि सर्वात जास्त आपण पाहतो की एक व्यक्तीला जर रोजगार निर्माण करायचा असेल, तर 2000 मला वाटतं ते 87चा आकडा आहे आणि त्यावेळेस तो 17,000 मोठ्या उद्योगात दिलं. मोठ्या उद्योगात 17,000ची गुंतवणूक केली, तर एका व्यक्तीला रोजगार प्राप्त होतो. मध्यम उद्योगात 4,500ची गुंतवणूक केली, तर एका व्यक्तीला रोजगार प्राप्त होतो आणि लघुउद्योगात 2,500ची गुंतवणूक केली, तर एका व्यक्तीला अ, अ, रोजगार प्राप्ती होते. अशा प्रकारचे 1987चा तो आकडा आहे. याचा अर्थ आजही आपण पाहतो, की यामध्ये वाढ झालेली आहे. परंतु निश्चितच मोठ्या उद्योगाच्या तुलनेत लघुउद्योगातील जे रोजगार निर्मितीचं आपण पाहतो, की कमी भांडवलात जास्त रोजगार
निर्मिती लघुउद्योगाच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून भारतातील वाढत्या लोकसंख्येचं आव्हान पेलण्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की लघुउद्योग ही महत्त्वाची भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेत पार पाडतात. आपण आकडा तर पाहिलेला आहे की 14-15 मध्ये 1,114.29 लाख लोकांना लघुउद्योगाच्या क्षेत्रामध्ये रोजगार प्राप्ती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की कमी भांडवलाची आवश्यकता. कमी भांडवलामध्ये लघुउद्योग सुरू करतात. आपण पाहिलं लघुउद्योगाच्या व्याख्येमध्येच 1,00,00,000, 10,00,00,000 आणि 20,00,00,000 असं भांडवलाच्या या ठिकाणी मर्यादा आहेत, की सूक्ष्म उद्योगात 1,00,00,000, लघु उपक्रमामध्ये 10,00,00,000 आणि मध्यम उपक्रमामध्ये 20,00,00,000 रुपयाची भांडवल गुंतवणूक जर असेल, तर त्याला त्यांनी ते तशा प्रकारचा दर्जा दिलेला आहे आणि एवढं सहजरित्या भांडवल आता उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. कारण आपण पाहतो की त्या अनुषंगाने वेगवेगळे महामंडळ, वित्त संस्था या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत आणि त्या संस्था मोठ्या फार प्रमाणात आता कर्ज पुरवठा करत आहेत आणि या अनुषंगाने भांडवल उपलब्ध झाल्यामुळे आपण पाहतो की नवनवीन लघुउद्योग मार्केटमध्ये स्थापन होत आहेत आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की देशाच्या विकासाला अनुकूल परिणाम असा होत आहे. कारण लघुउद्योगावरच मोठ्या उद्योगांचा विकास अवलंबून असतो. मोठ्या उद्योगामुळे देशाचा विकास होत असतो. त्यानंतरचा मुद्दा सांगता येईल की पूरक व सहाय्यभूत उद्योग म्हणून भूमिका लघुउद्योग निर्माण करत असतात, की भारतात सन 1950-51 नंतर मूलभूत व मोठे उद्योग सुरू करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग वाढले. आधारभूत उद्योगांची नितांत गरज होती. तथापि या मोठ्या उद्योगांना सहाय्य करणारे पूरक उद्योग निर्माण करणे गरजेचे होते. हे कार्य सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम हे पार पाडतात. जसं की मोटारीच्या कारखान्याला लागणारे खिळे, नट बोल्ट, स्क्रू इत्यादी साहित्य लघुउद्योगातच निर्माण होते आणि ते किफायतशीर मिळते. त्यामुळे लघुउद्योगाची भूमिका ही कशी असते? मोठ्या उद्योगांना पूरक उद्योग म्हणून किंवा सहाय्यभूत उद्योग म्हणून असते. त्यानंतर जलद व अल्प किमतीमध्ये उत्पादन. आपण पाहतो की लघुउद्योगामध्ये कामगारांची संख्या असते, कमी असते आणि कमी भांडवलात हे उद्योग उभे करता येतात. म्हणून जलद आपण पाहतो की स्थापना करता येते आणि अल्प किमतीत, कमी खर्चामध्ये उत्पादन. कारण भांडवल श्रमांचं प्रमाण कमी असतं आणि कमी गुंतवणूक असते, उत्पादन खर्चही कमी असतो आणि लघुउद्योग कुठेही देशामध्ये सुरू करता येतात. जसं की मोठ्या उद्योगांना सुरू करायला मोठं भांडवल लागतं आणि तो मग खर्च जास्त असतो, की त्यामुळे किमती जास्त असतात आणि लघुउद्योगामध्ये हे सगळं कमी लागतं आणि कमी भांडवलात हे सगळं उपलब्ध झाल्यामुळे आपण पाहतो की देशाच्या अर्थव्यवस्थेला एक विकासाचं आपण पाहतो की तो वातावरण या उद्योगाच्या माध्यमातून तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अल्प प्रशिक्षण व कौशल्य. आपण पाहतो की लघुउद्योग सुरू करायचे असतील तर कमी प्रशिक्षण असलं तरी चालतं आणि कौशल्यही कमी असलं तरी चालतं. आपण पाहतो की भारतामध्ये कौशल्ययुक्त लोकांचं शॉर्टेज आहे आणि त्या प्रमाणात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही उपलब्ध होत नाहीत किंवा तशा प्रकारच्या उशिरा स्थापन झालेल्या आहेत आणि अल्प प्रमाणात जरी 2-3 महिन्याचं जरी प्रशिक्षण घेतलं, तर एक चांगला उद्योग व्यवसाय सुरू करता येतो असं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे म्हणजे प्रशिक्षणावरील कमी खर्च आणि कमी कौशल्य जरी असतील, तर अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करता येतो आणि रोजगार निर्मिती किंवा गुंतवणूक होते आणि किंवा मागणीच्या प्रमाणात पुरवठा वाढवण्याचा अर्थव्यवस्थेमध्ये या उद्योगाकडून प्रयत्न होत असतो. त्यानंतर आर्थिक विषमता कमी होते. आपण पाहतो की लघुउद्योग हे केंद्रित होत नाहीत, तर विकेंद्रित असतात. हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांमध्ये क्षमता आहे, त्या लोकांना संधी निर्माण करण्याचं काम लघुउद्योग करत असतात आणि म्हणून ज्यांच्याकडे कमी भांडवल उपलब्ध आहे, असेही लोकं अशा प्रकारचं युनिट स्थापन करून स्वतःचा आर्थिक विकास करू शकतात आणि राष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकू शकतात, असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी संधी रोजगाराच्या माध्यमातून म्हणा, गुंतवणुकीच्या माध्यमातून म्हणा, मालक कामगारांच्या माध्यमातून म्हणा, तशा प्रकारची संधी निर्माण होते आणि त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर उद्योगाचं विकेंद्रीकरण आणि समतोल प्रादेशिक विकास लघुउद्योगामुळे शक्य होतो. कारण आपण पाहतो की लघुउद्योग हे कुठेही स्थापन करता येतात. देशाच्या कानाकोपऱ्यात स्थापन करता येतात. त्यांना
औद्योगिक स्थानीकरणाचं फार काही बंधन या ठिकाणी येत नाही. कारण कमी भांडवल, कमी जागा आणि सगळं आपण पाहतो, की सगळं कमी गोष्टीमध्ये हे सगळं उभा करता येतं आणि त्यामुळे उद्योगाचं विकेंद्रीकरण होतं आणि विकेंद्रीकरण झाल्यामुळे सर्वच प्रदेशाचा समतोल विकासाला या ठिकाणी संधी प्राप्त होते किंवा तशा प्रकारचं वातावरण तयार होतं किंवा तशा प्रकारचा विकास घडून येतो आणि त्यामुळे आपण पाहतो, की समतोल विकास जर राष्ट्रामध्ये घडून आला, तर राष्ट्राचा विकास झपाट्याने होतो किंवा त्यामध्ये कुठलाही संघर्ष किंवा भेदभाव राहत नाही किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीचा पर्याप्त वापर त्या ठिकाणी होतो, असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळे या अनुषंगाने लघुउद्योगाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शेतीवरील भार कमी लघुउद्योगामुळे होतो. आपण पाहतो, की शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार आहे म्हणून शेतीमध्ये छुपी बेकारी आहे, हंगामी बेकारी आहे. या लोकांना जर रोजगार प्राप्त करून द्यायचा असेल, तर लघुउद्योग हे चांगलं साधन आहे. कारण अतिरिक्त लोकसंख्या लघुउद्योगामध्ये समाविष्ट होते. कारण कमी कौशल्य जरी त्या लोकांमध्ये असलं, तरी आपण पाहतो की लघुउद्योगामध्ये त्यांची उपयुक्तता वाढते, उत्पादकता वाढते, सीमांत उत्पादकता त्यांची वाढते, जी की शेतीमध्ये शून्य असते. छुप्या बेकारीमध्ये आपण पाहतो. हंगामी बेकारीमध्ये आपण पाहतो लोकांना काम मिळत नाही. पण लघुउद्योग जर सत्ता स्थापन केले, तर तशा प्रकारची रोजगार निर्मिती आणि कामगारांची उत्पादकता त्यामुळे वाढते आणि कामगारांची उत्पादकता वाढणे म्हणजेच राष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकणे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर ग्रामीण विकास व सुप्त साधन सामग्रीचा उपयोग यामुळे होतो. आपण पाहतो ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर मोठे उद्योग त्या ठिकाणी स्थापन करून उपयोग नाही, कारण ते शक्य नाही. कारण आपण पाहतो की भारताकडे भांडवल उपलब्धता कमी आहे आणि कमी भांडवलात जर उद्योग सुरू करायचा असेल तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम हे खूप चांगला पर्याय आहे आणि आपण पाहतो की भारत जर आत्मनिर्भर करायचा असेल तर याच क्षेत्राच्या माध्यमातून आपण भारताला आत्मनिर्भर करू शकतो आणि समतोल विकास, ग्रामीण विकासामध्ये लोकांना अशा प्रकारच्या विकासाच्या संधी त्यामुळे प्राप्त करून देऊ शकतो आणि म्हणून जर ग्रामीण भागात कृषीवर आधारित म्हणा किंवा जे शक्य आहे त्या ठिकाणी उद्योग जर उभे केले, तर आपण पाहतो की एक तर तिथे शेतमालाला किंमत चांगली मिळेल. त्यामुळे लघुउद्योग स्थापन झाल्यामुळे 5-50 लोकांना रोजगारही मिळेल आणि त्यामुळे एक चांगलं विकासाचं वातावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा त्या ठिकाणी वापर देखील चांगला होईल आणि त्यामुळे आपण पाहतो की हे सगळं म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लोकांना त्याचे आर्थिक फायदे होतात आणि आर्थिक प्रगती त्या ठिकाणी घडून येईल आणि आर्थिक प्रगती आली तर सामाजिक प्रगती होते आणि सामाजिक प्रगती झाली, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीतून राष्ट्र विकसित होत असतं असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विकास आणि स्थैर्याला पोषक वातावरण. आपण पाहतो की छोट्या-छोट्या भागामध्ये जर उद्योग उभे झाले, तर आर्थिक स्थैर्य निर्माण होतं. कारण जागतिक पातळीवर आपण पाहतो तेजीमंदीचा फटका या लघु उद्योगांना बसत नाही आणि आपण कारण त्यांचा व्यवहार मर्यादित असतो आणि त्याचा इफेक्ट तिथपर्यंत जात नाही. मोठ्या उद्योगांना तेव्हाच पडतो आणि म्हणून त्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होतं. कमी किमती राहतात. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत स्थिरता प्राप्त होते आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा विकास हा कंटिन्यू चालू राहतो. त्यामध्ये अडथळे निर्माण होत नाहीत आणि म्हणून या अनुषंगाने सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर औद्योगिक शांतता निर्माण करण्याचंही कार्य महत्त्वाचं सूक्ष्म, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग उपक्रम करत असतात. आपण पाहतो की मोठ्या उद्योगामध्ये मालक आणि कामगारांमध्ये वेतन आणि भत्त्याच्या संदर्भात आणि कामाच्या वेळेच्या संदर्भात अनेक तंटे होतात आणि त्यातून संप होतो. संप झाला की मोठ्या भांडवल गुंतवणुकीचं नुकसान होतं. परंतु लघुउद्योगामध्ये असं नाही. कामगारांची संख्या कमी असते आणि त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रश्न हे माहिती असतात आणि ते वेळेतच तिथे सोडवल्या जातात आणि त्यामुळे संप वगैरे अशा प्रकारच्या समस्या यामध्ये निर्माण होत नाहीत आणि म्हणून देशामध्ये औद्योगिक शांतता निर्माण होते आणि जे विकासाचं वातावरण आहे ते टिकून राहतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर व्यापार चक्रे टाळता येतात. आपण पाहतो की या ठिकाणी आर्थर बॅर्नी यांच्यामध्ये लघुउद्योग क्षेत्रातील म्हणजे या क्षेत्रावर व्यापार चक्राचा फारसा परिणाम होत नाही. कारण या क्षेत्रात मागणीचा विचार करूनच उत्पादन केले जाते आणि वस्तूचे अनावश्यक साठे निर्माण होत नाहीत. त्यामुळे लोकांच्या बदलत्या आवडीनुसार आणि सवयीनुसार उत्पादन केले जात असल्यामुळे लघुउद्योगांना व्यापार चक्राचा धोका निर्माण होत नाही आणि म्हणून देशाला जर व्यापार चक्राच्या समस्येतून सोडवायचं असेल, तर लघुउद्योग ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात असं आपल्याला म्हणता येईल.
त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा आपण पाहिलं की भारतात देशाच्या GDP मध्ये लघुउद्योगाचा 8% एवढं योगदान आहे. आपण पाहतो की पुढे-पुढे ते वाढलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वाढून दरडोई उत्पन्न वाढल्यास लोकांचे राहणीमान उंचावते. लघु व कुटीर उद्योग राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्याची महत्त्वाची कामगिरी करतात. 1959-60 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील या उद्योगांचा हिस्सा 8.1% होता. म्हणजेच 1040 कोटी रुपये होता. अलीकडील पाहणीनुसार राष्ट्रीय उत्पन्नातील लघु व कुटीर उद्योगाचा हिस्सा 35% वाढलेला आहे. मोठ्या उद्योगांचा हिस्सा फक्त 15% आहे. म्हणजे 35% कुठे आणि 15% कुठे. या क्षेत्राने राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. 1973-74 मध्ये लघु क्षेत्रातील एकंदरीत उत्पादन 7,200 कोटी रुपये होते. ते 97-98 मध्ये 4,65,171 कोटी रुपये एवढे वाढले. म्हणजे उत्पादन प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलं आणि त्यामुळे आपण पाहतो की साधारणपणे 35 ते 40% या ठिकाणी हिस्सा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लघुउद्योगाच्या माध्यमातून परकीय चलनही प्राप्त होतं. आज आपण पाहतो की लघुउद्योग केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करत नाहीत, तर ही मागणी पूर्ण करून अतिरिक्त उत्पादनाची निर्यात देखील करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन देखील प्राप्त करतात. आपण या ठिकाणी एक आकडा पाहिलेला आहे, की देशाच्या एकूण निर्यातीमध्ये या क्षेत्राचे योगदान सुमारे 40% असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हा आकडा मोठा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त करून राष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचं कार्य लघु उद्योग करत असतात, असं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे लघु उद्योगाचं महत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर लघुउद्योगाच्या काही समस्या देखील या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. लघुउद्योगाच्या समस्या पुढच्या तासाला पाहायच्या का? कारण 5 मिनिट राहिलेले आहेत. 5 मिनिटात हे सगळं होणार नाही आणि म्हणून आपण लघुउद्योगाच्या समस्या पुढील तासामध्ये घेऊया. चालतं? ओके. या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.